नमस्कार मंडळी, सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आणि आजचा विषय आहे की वारंवार स्वप्नात साप आल्यास त्याचा अर्थ काय होतो। अनेक लोकांनी मला प्रश्न विचारला, सापावर अनेक जसा काळा साप असेल किंवा नाग असेल असे वेगवेगळ्या प्रकारचे सापाचे व्हिडिओ मित्रांनो आपण सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये अपलोड केलेले आहेत। अनेक लोकांनी प्रश्न विचारला की जर वारंवार साप जर आपल्या स्वप्नात येत असेल तर त्याचा अर्थ काय होतो आणि त्याच्यावर काही इलाज आहे का, उपाय आहे का। तर मित्रांनो, प्रत्येक गोष्टीला इलाज असतो, प्रत्येक गोष्टीला उपाय असतो, परंतु पहिल्यांदा तुम्हाला मला एक सांगावंसं वाटतं की मित्रांनो, साप हे आपल्या स्वप्नात काय येतो लक्षात घ्या। आणि सापाचं स्वप्न हे इतकं कॉमन आहे मित्रांनो की साधारणतः प्रत्येकाला कधी ना कधी हे स्वप्न पडत असतं। आता मित्रांनो, स्वप्नात येण्याचं महत्त्वाचे काही कारणं आपण बघूया। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, साप आपल्या स्वप्नात येण्याचं कारण म्हणजे जर आपल्याला काही शत्रू निर्माण झाले असतील, जर आपल्याबद्दल कोणाची वाईट नजर असेल किंवा आपल्याबद्दल कोणाच्या भावना चांगल्या नसतील तर मित्रांनो आपल्याला साप स्वप्नात येतो। दोन साप जर आले असतील तर दोन शत्रू आहे, अनेक पिल्लं आले असतील तर छोटे छोटे शत्रू आहे, काळा साप असेल तर कोणीतरी राजकारणी मोठा माणूस आपल्या मागे लागलेला आहे असा त्याचा अर्थ होतो मित्रांनो। हा झाला मित्रांनो दुश्मनी शत्रुता बद्दलचा अर्थ। दुसरा एक अर्थ असा होतो मित्रांनो, जी लोक शिवभक्त असतात, ज्या लोकांना देवाबद्दल किंवा अतिशय आस्तिक लोक आहेत किंवा जे फार मोठे भक्त आहेत भोलेचे, अशा लोकांना जर समजा अशा विशिष्ट दिवशी सोमवार असेल किंवा जसा श्रावण असेल अशा वेळेला जर विशिष्ट एकादशी असेल अशा वेळेला जर कधी साप किंवा नाग स्वप्नात आला असेल मित्रांनो, तेव्हा मात्र असं समजायचं की भोलेची त्यांच्यावर कृपा आहे किंवा त्यांचं आयुष्यामध्ये काहीतरी चांगल्या घटना घडणार आहे। तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी असते मित्रांनो, जेव्हा कधी माणूस असंत म्हणजे जसं म्हणतो आपण लैंगिकदृष्ट्या लैंगिक भावना ज्या असतात, विचार असतात ना मित्रांनो, ते जर आपल्या मनात असतील ना मित्रांनो, तरी अशा प्रकारचे स्वप्नामध्ये साप वगैरे येत असतात मित्रांनो। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, समुद्रशास्त्राप्रमाणे किंवा पूर्वीचे जे पूर्व परंपरागत आपलं ज्ञान आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, जसं साप आणि हत्ती हे आपल्या पूर्वज जे असतात पुनर्जन्माबद्दलचं आपल्याला संकेत देत असतात लक्षात घ्या। त्यामुळे जे साप असतात लक्षात घ्या, सापाबद्दलचं जो हे आहेत लक्षात घ्या, आपल्याला जेव्हा साप स्वप्नामध्ये येतो याचा अर्थ सरळ आहे। कसा आहे लक्षात घ्या साप सरळ असल्याचा, की आपल्या मनामध्ये जेव्हा साप येतो ना त्या दृष्टिकोनातून जे पूर्वज आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात। म्हणजे समजा तुझ्यावर संकट येणार आहे, तुझ्यावर अडचण येणार आहे, तुझ्या घरात प्रॉपर्टीचे वाद होणार आहे, घरामध्ये एकमेकाशी भांडू नका, तू माघार घे किंवा तुझ्या प्रॉपर्टीचा तो हक्क सोडू नको, असं काहीतरी सततपणे सांगण्यासाठी साप आपल्याला स्वप्नात येत असतो। अलीकडे असे प्रश्न बरेच विचारलेले आहे, त्यामुळे असा एक प्रकार असतो लक्षात घ्या। जनरली साप स्वप्नात येणं तुम्हाला मी सांगितलं ही अनेक प्रकारची म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे असेल, पण ते कॉमन स्वप्न आहे। त्यामुळे साप कशा प्रकारे स्वप्नात आला, कशाबद्दल आला, कधी आला, या वेळ काळ या गोष्टीला सुद्धा अतिशय महत्त्व आहे मित्रांनो लक्षात घ्या। त्यामुळे जर तुमच्याही स्वप्नामध्ये अशा प्रकारे जर कधी साप आला असेल किंवा त्या सापाचे काही स्वप्न पडले असतील किंवा काळा साप असेल किंवा काय असेल तर त्या संदर्भात ते सापाचं स्वप्न कधी पडलं, किती वाजता पडलं यालासुद्धा महत्त्वाचं आहे। जनरली पहाटे पडलेली स्वप्न ही लवकर 1-2 दिवसात आपल्याला कळत असतात, दुपारी वगैरे पडलेली स्वप्न हे उशिरा कळत असतात। दृष्टांत स्वरूपाचे जर स्वप्न एकदम सकाळी 5-6च्या दरम्यान जर पडलं तर ते त्याच दिवशी त्याचा अर्थ आपल्याला कळत असतो वगैरे। आणि त्यामुळे सापाचं स्वप्न जर आलं तर आपल्या जवळच्याच लोकांपासून आपल्याला कधीतरी त्रास होत असतो लक्षात घ्या। त्यामुळे अशा लोकांकडे आपण लक्ष ठेवा की यापासून आपण दूर राहिलं पाहिजे वगैरे। त्याच्यामुळे हे सापाचं स्वप्न हे आपल्याला सावध करायचं असतं। सापाचे स्वप्न आपल्याला संकेत देत असतात, भविष्यामध्ये येणाऱ्या अडचणी असतील, संकट असतील त्याबद्दल आपल्याला मदत करत असतात, कारण स्वप्न हे माणसाला वरदान लाभलेलं आहे। त्याच्यामुळे या स्वप्नांचा योग्य वापर करून आपण आपल्या आयुष्यामध्ये प्रगती करू शकतो किंवा आपलं चांगलं जे काही भलंही करू शकतो मित्रांनो। हा सापाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा। धन्यवाद।